गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द ओएस. ओएस मध्ये बेटा आजचा आपला कन्सेप्ट चालू होतोय लिंक्ड लिस्ट मेथड. कुठली मेथड चालू होते? लिंक्ड लिस्ट मेथड. लिंक लिस्ट मेथड. ठीक आहे. लिंक लिस्ट मेथड बघण्याच्या आधी मला असं अपेक्षा आहे की प्लीज सगळ्यांनी आधी कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथड जी होती ना ती एकदा बघून घ्या सगळीच्या सगळी, मगच या लिंक लिस्ट मेथडकडे या. ठीक आहे. त्याशिवाय येऊ नका. आधी कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथड नीट बघा आणि मगच या लिंक लिस्ट मेथडकडे घ्या. का तर आज नाही का बेटा आपण हे दोघं कंपॅरिझनच्या स्वरूपामध्ये बघणार आहे. का त्याच्या लिंक लिस्ट मेथडचा क्वेश्चन झाला की लगेच माझा पुढचा क्वेश्चन जो की आजच मी घेणार आहे तो म्हणजे कंपॅरिझन आहे बेटा दोघांमधलं. कोणामधलं? लिंक लिस्ट मेथड आणि कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथड. म्हणून मग तुम्ही आधी कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथड व्यवस्थित नीट समजून घ्या आणि मग कोणाकडे या बेटा? लिंक लिस्ट मेथडकडे या. ठीक आहे. बरं, आता लिंक लिस्ट मेथडमध्ये आणि कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथडमध्ये नेमकी काय काय होतं काय काय नाही ते बघायचं आहे. कंटिन्युअस फाईल अलोकेशन झालेलं आहे आपलं, आता लिंक लिस्ट मेथड बघायची. आधी कंटिन्युअसचं थोडंसं आठवं. कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथडमध्ये आपण फाईल घेतली होती आणि स्टार्ट आणि लेंथ घेतली होती त्याची, आठवते? म्हणजे स्टार्ट कुठं करायची आणि त्याची लेंथ किती घ्यायची. जी की सपोज माझी पहिली एक्झाम्पल होतं. पहिलं एक्झाम्पल कुठलं होतं बेटा? काउंटचंच होतं. पहिलं एक्झाम्पल फाईलचं नाव काउंट होतं. 0 स्टार्टिंग लेंथ होती, स्टार्टिंग 0 पासून होईल, लेंथ 3 ची होती म्हणजे 0 1 2, 0 1 आणि 2, राईट. मग हे 3 ते डिस्क ब्लॉक अलोकेट केलेले असतात. कोणी बेटा? त्यांनी त्याला हे जे आहेत बेटा हे याला डिस्क ब्लॉक असं म्हणतात. त्याच्यामध्ये आपल्याला स्टार्ट 0 पासून होता, लेंथ 3 ची होती, मग 0 1 2, मग 3 डिस्क ब्लॉक त्यांनी अलोकेट केलेले होते, राईट. 3 डिस्क ब्लॉक त्यांनी अलोकेट केलेले होते. हे मी कशाचं समजवतोय बेटा? कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथडचं समजवतोय. कोणाचं समजवतोय? कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथडचं समजवतोय. आता मी तुम्हाला चालू करेल बेटा लिंक लिस्ट मेथड. लिंक लिस्ट मेथडमध्ये काय होतं? लिंक लिस्ट मेथडमध्ये बेटा इथे पुन्हा फाईलचे नाव आहे आणि ते लिंक लिस्ट आहे. इकडे काय दिलेले असते? लिंक लिस्ट. तिकडे आपले स्टार्टिंग आणि लेंथ दिले, स्टार्ट आणि लेंथ दिलेलं असतं. इथे तसं नसतं. इथे तुम्हाला डायरेक्टली कुठल्या कुठल्या डिस्क ब्लॉक हे जे आहेत ना बेटा 9 16 1 10 25 हे काय आहेत बेटा माहिती का? डिस्क ब्लॉक्स आहेत. हे आकडे आहेत. हे जे डिस्क ब्लॉक दिसत आहेत ना हे सगळेच्या सगळे डिस्क ब्लॉक. त्यांच्यापैकी इथे जे डिस्क ब्लॉक आहे म्हणजे काउंट नावाची फाईल असेल, काउंट नावाची फाईल कुठल्या कुठल्या डिस्क ब्लॉक मध्ये अलोकेट केलेली आहे ते हे सांगतं बेटा. लक्षात आलं? मागच्या याच्यात असं नव्हतं. मागच्या याच्यात आपण इथे काय घेतलं होतं? स्टार्टिंग काउंट सपोज असेल, काउंट नावाची फाईल असेल तर इथे 0 आणि 3 होतं, राईट. 0 पासून चालू झाली, 3 ब्लॉक्स म्हणजे 0 1 2, 3 डिस्क ब्लॉक तो अलोकेट करेल, बस संपला विषय त्याचा. बाकी काय होतं का बेटा? नाही. तसं याच्यात नाहीये. याच्यात काय होतं की नाही का एक प्रकारची ती लिस्ट दिलेली असते. एक प्रकारची इथे काय दिलेली असते बेटा? लिस्ट दिलेली असते. त्या लिस्टमध्येच किंवा त्या डिस्क ब्लॉकमध्येच ही काउंट नावाची फाईल मध्ये जाऊन अलोकेट होणार आहे. ही काउंट नावाची जी फाईल आहे ती अलोकेट कुठे कुठे होईल? 9 मध्ये, 16 मध्ये, 1 मध्ये, 10 मध्ये, 25 मध्ये. आता इथे सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स आपण दिलेला असतो. जसं त्याच्यामध्ये डायरेक्टली सिक्वेन्स अलोकेट केली जाते म्हणजे 0 पासून स्टार्ट करा, 0 1 2 संपला, 3 ब्लॉक झाले, त्याचं काम संपलं. ठीक आहे. तिकडे सिक्वेन्स डायरेक्ट असंच केली जाते. याच्यामध्ये सिक्वेन्स आपण देतो. याच्यामध्ये सिक्वेन्स काय होतं बेटा? आपण देतो. कळतंय काय होतंय काही नाही फरक? मुद्दामून कंपॅरिझनच्या स्वरूपात सांगतोय. ठीक आहे. तिकडे आपण 3 फाईल घेतल्या त्याच्यामध्ये 2च घ्यायच्या. ठीक आहे. डिपेंडन्सी एकच घ्यायची तर एकच घ्या, 2 घ्यायच्या तर 2 घ्या. फाईन. बरं, आता ही जी काउंट नावाची फाईल आहे तुम्हाला हे तर कळालं असेल. आता ही फाईलचं नाव झालं, ही काय झाली? त्याची लिंक लिस्ट. आणि हे आतमधले काय आहेत बेटा? हे त्याचे डिस्क ब्लॉक आहेत, कुठे कुठे अलोकेट होते. म्हणजे सपोज मला तेच इथे दाखवायचं झालं तर काउंट नावाची फाईल स्टार्टिंग कुठून होईल बेटा? 0 पासून. 0 पासून काउंट नावाची फाईल माझी स्टार्ट झाली. ठीक आहे. कुठे जाईल मग? 16 कडे. 16 कुठे? हा इथे 16 आला. ठीक आहे. इथपर्यंत पोहोचली. ठीक आहे. इथपर्यंत आली. त्याच्यानंतर 16 पासून पुन्हा कोणाकडे जाईल? 1 पासून. मग इथून पुन्हा कोणाकडे गेली बेटा? 1 कडे. ही पोहोचली 1 पर्यंत. ठीक आहे. 1 पर्यंत पोहोचल्याच्या नंतर 16 ते 1, 1 च्या नंतर 10, 10 इथे इथपर्यंत आली. मग ती इथून निघाली. पा हे वाटलं असं इथे डॉटने दाखवत, इथे पा इथपर्यंत 9 पासून निघाली, 16 कडे आली, अलोकेट झाली. 16 मध्ये अलोकेट झाल्याच्या नंतर कोणाकडे गेली? 1 कडे गेली, अलोकेट झाली. 1 पासून कोणाकडे? 10 कडे अलोकेट झाली. 10 पासून कोणाकडे बेटा? 25 कडे आता अलोकेट होणार आहे. कोणाकडे अलोकेट होणार आहे? ती 25 कडे अलोकेट होऊन जाईल. म्हणजे ही झाली माझी इथे अलोकेशन. कळालं? हे जे काही अलोकेशन मी दाखवलंय हे कुठल्या फाईलचं आहे?
हे कुठल्या फाईलचं आहे तिथे लिहून घेतो. फाईलचं नाव काय बेटा, काउंट नावाची जी फाईल आहे त्या फाईलचं मी अलोकेशन इथे दाखवलेलं आहे. कुठल्या फाईलला, काउंट नावाच्या फाईलचं अलोकेशन मी इथे दाखवलेलं आहे. ठीक आहे, काउंट नावाच्या फाईलचं अलोकेशन इथे दाखवलेलं आहे. फाईन. तसंच अजून एक आहे, मेल नावाची फाईल असेल. मेल नावाची फाईल कुठून चालू होते बेटा, 3 पासून चालू झाली, इथून स्टार्ट झाली. 3 पासून कोणाकडे, 8, इथे 8 आहे पहा. 3 पासून 8 कडे आली. 8 पासून कोणाकडे, 23 कडे. 8 पासून पुन्हा 23 इथे आहे, 23 कडे आली. ठीक आहे, 23 पासून कोणाकडे, 26. 23 पासून 26 कडे आली. ठीक आहे, 26 पासून कोणाकडे, 20. 26 पासून 20 कडे गेली. ठीक आहे, हे झालं तिचं अलोकेशन. आता हे जे काही अलोकेशन दाखवलंय ते आपण कुठल्या फाईलचं दाखवलंय बेटा, मेल नावाच्या फाईलचं दाखवलंय. कोणाचं दाखवलंय, मेल नावाच्या फाईलचं दाखवलंय. म्हणजे काय, याच्यामध्ये अलोकेशन होताना डायरेक्टच्या फॉर्ममध्ये नाही होत, तर सिक्वेन्स जी आपण स्पेसिफाय केलेली असते त्याच्या फॉर्ममध्ये अलोकेशन होतं. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये लिंक लिस्ट मला महत्वाची जी त्यांनी स्पेसिफाय केलेली असेल त्या लिंक लिस्टच्या फॉर्ममध्येच मी माझं फाईलचं अलोकेशन करत असतो. आणि हे काय बेटा मधले माझे डिस्क ब्लॉक आहेत. कळाले, हे काय तुमचे डिस्क ब्लॉक आहेत, ही लिंक लिस्ट आहे. त्या लिंक लिस्ट प्रमाणे तुमची फाईल जी कुठली फाईल असेल ती फाईल अलोकेशन करण्याचं काम केलं जातं. ठीक आहे, बरं. एक्सप्लेनेशन मध्ये सगळ्यात पहिले डेफिनेशन सांगायची, जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं ते सगळं इंग्लिशच्या फॉर्ममध्ये येईल. पुढच्या याच्यामध्ये त्याला एक्झाम्पल पण सांगायचंय. एक्झाम्पल मध्ये आपण हेच 2 एक्झाम्पल घेणार आहेत. ठीक आहे, आणि मग त्याच्या अनुषंगाने एक्झाम्पल पण एक्सप्लेन केलं जाणार आहे. आणि सगळ्यात शेवटी त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस. मी आतापर्यंत आज नेहमी बोलतोय याच्यामध्ये सिक्वेन्शियली फाईल अलोकेशन होत आहे. याच्यामध्ये काय होतं बेटा, सिक्वेन्शियली फाईल अलोकेशन होत आहे. सेकंड ऍडव्हान्टेज याच्यामध्ये बेटा, एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन याच्यामध्ये होत नाही. मग कशात व्हायचं, कंटिन्युअस फाईल अलोकेशन मध्ये आपलं एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन व्हायचं. याच्यामध्ये एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन होत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर कंटिन्युअस फाईल अलोकेशन मध्ये तुम्ही खूप मोठी जी फाईलची साईज असेल ती अलोकेट करायला काय होतं बेटा, अवघड होते. हा त्याचा डिसएडव्हान्टेज होता. आठवतंय, हा त्याचा काय होता, डिसएडव्हान्टेज होता. पण लिंक लिस्ट अलोकेशन मध्ये याच्यामध्ये कितीही मोठी फाईल घ्या, हे कितीही मोठं वाढू द्या, मला काही टेन्शन नाही, त्याच्याप्रमाणे ते अलोकेशन केलं जातं. नेक्स्ट अजून एक आता डिसएडव्हान्टेज बघू. डिसएडव्हान्टेज काय बेटा, याच्यामध्ये ना पॉइंटर्सची गरज लागते. पॉइंटर्स म्हणजे काय, 9, 16, 1, 10, 25. आता हे कुठेतरी स्टोअर होईल, मेमरी स्पेसमध्ये कुठेतरी स्टोअर केलं जाईल बेटा. म्हणजे काउंट नावाची फाईल कुठे कुठे जा, 9 कडे जा, 16 कडे जा, हे कुठल्या तरी मेमरीमध्ये स्टोअर केलं जातं. राईट, मग त्याच्या अनुषंगाने ते अलोकेशन केलं जातं. म्हणजे काय, याच्यामध्ये काय होतं बेटा, पॉइंटर्स आहेत. यालाच काय नाव दिलं त्यांनी, पॉइंटर्स. डिस्क ब्लॉक जे आहेत ना त्याला काय नाव होतं, पॉइंटर्स म्हणतात. ते पॉइंटर्स कुठेतरी स्टोअर केले जातात म्हणून त्याच्यामध्ये मेमरी स्पेस पण अलोकेट केली जाते. ठीक आहे, हा काय झाला त्याचा डिसएडव्हान्टेज. पुढचं, मागच्या पेक्षा बेटा कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथडपेक्षा ही जी मेथड बऱ्यापैकी स्लो आहे. का, कारण की 9 कडे जा, मग कोणाकडे जा, मग 16 मध्ये स्टोर हो, मग पुन्हा 1 मध्ये स्टोर हो, मग पुन्हा 10 मध्ये स्टोर हो, मग पुन्हा 25 मध्ये स्टोर हो, असं करावं लागेल. ठीक आहे, तसं मागच्या याच्यात होतं का, नाही, सिक्वेन्स मध्ये होतं ना, 0, 1, 2, किंवा मग अजून तुमचं कुठलं होतं मागच्या एक्झाम्पल मध्ये, सोबत स्टार्टिंग लेंथ कुठे 13च्या पुढे ब्लॉकचं किती होते लेंथ, 4ची, 13, 14, 15, 16 कंटिन्युअस होते. कंटिन्युअस असल्यामुळे शोधायची गरज पडत नाही, पटापट 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 ते सापडत जातात. लक्षात आलं बेटा, मी तुम्हाला 2 क्वेश्चन्स आत्ताच्या पॉईंटमध्ये एक्सप्लेनेशन केलेले. पहिल्यांदा म्हणजे लिंक लिस्ट मेथड टोटल एक्सप्लेन केलं, आणि अजून एक काय एक्सप्लेन केलं बेटा तुम्हाला, दोघांमधलं कंपॅरिझन. कोणाकोणामधलं, कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथड आणि लिंक लिस्ट फाईल अलोकेशन मेथड. दोघं आपल्याला आजच घ्यायचे. ठीक आहे, कळाले. आता सगळ्यांनी हेडिंग टाका, लिंक लिस्ट मेथड, लिंक लिस्ट मेथड, लिंक लिस्ट मेथड. व्हिडिओ पॉज करायचा आहे, ही आणि ही फिगर व्यवस्थित काढून घ्यायची. व्हिडिओ पॉज करून ही आणि ही फिगर व्यवस्थित काढून घ्यायची. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून पहिल्या दोघी फिगर व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ पॉज करा, पहिल्या दोघी फिगर व्यवस्थित काढा. अपेक्षा ठेवतो झालं असेल. चल लिखा पडी. द फाईल अलोकेशन मेथड इन विच every file is linked. The file allocation method in which every file is linked. The file allocation method in which every file is linked with the list of disk block, with the list of disk blocks, with the list of disk blocks, with the list of disk block, with the list of disk block, and the disk block may be present in the, and the disk block may be present in the,
and the disk block may be present in the any storage disk, and the disk block may be present in the any storage disk, and the disk block may be present in the any storage disk, and the disk block may be present in the any storage disk, then it is called as a linked list method. Then it is called as a linked list method. Then it is called as a linked list method. Then it is called as a linked list method. Then it is called as a linked list method. Okay. पुढचा पण घ्या. In this method, every file in the directory. In this method, every file in the directory. In this method, every file in the directory. In this method, every file in the directory have the linked list. In this method, every file in the directory have the linked list. In this method, every file in the directory have the linked list of the disk block. Of the disk block. In this method, every file in the directory. In this method, every file in the directory have the linked list. Have the linked list of the disk block. Of the disk block. So each file is stored in the disk block. So each file is stored in the disk block. So each file is stored in the disk block. So each file is stored in a disk block as per the linked list. As per the linked list. As per the linked list. With the help of the pointers. As per the linked list. With the help of the pointers. With the help of the pointers. It can be detailed explained with the help of following example. It can be detailed explained with the help of following example. It can be detailed explained with the help of following example. It can be detailed explained with the help of following example. चलो खाली गया. Suppose आता example चालू होता है बेटा. Suppose the directory consists of two files. Suppose the directory consists of two files. Suppose the directory consists of two files having the linked list as shown in the figure A. Having the linked list as shown in the figure A. Suppose the directory consists of two files. Suppose the directory consists of two files. Suppose the directory consists of two files having the linked list as shown in the figure A. याला figure A देऊ, पुढच्याला figure B नाव देऊ. याला figure A as shown in the figure A. As shown in the figure A. Comma there. The two files are basically count and mail. The two files are basically count and mail. The two files are basically count and mail, which have the linked list. Which have the linked list. Which have the linked list as shown in the above figure A. Which have the linked list as shown in the above figure A. Which have the linked list as shown in the above figure A. Which have the linked list as shown in the above figure A. पुढचा पॉइंट घ्या. The storage is done with the help of the pointers. The storage is done with the help of the pointers. The storage is done with the help of the pointers. That is two files count and mail. That is two files count and mail. That is two files count and mail. That is two files count and mail are stored in the disk block. Are stored in the disk block. Are stored in the disk block as per the linked list. As per the linked list using the pointer. 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 Okay. झालं बेटा. ओके पुढचं आता ॲडव्हान्टेजेस ऑफ लिंक लिस्ट मेथड. हेडिंग टाका. ॲडव्हान्टेजेस ऑफ लिंक लिस्ट मेथड. Advantages of linked list method. पहिला advantage घ्या. Linked allocation method can be used for sequential access of the file. Linked allocation method can be used for the linked allocation method can be used for the linked allocation method can be used for the sequential access of the file. Can be used for the sequential access of the file. Second घ्या. It does not suffer from the problem of external fragmentation. Second advantage क्या? It does not suffer. It does not suffer. It does not suffer from the problem of external fragmentation.
from the problem of external fragmentation. It does not suffer from the problem of external fragmentation. It does not suffer from the problem of external fragmentation. पुढचा पॉइंट घ्या. In linked allocation method, even if the file is of big size, in linked allocation method, even if the file is of big size, in linked allocation method, even if the file is of big size, it can be moved easily. It can be moved easily. It can be moved easily. Okay. एक कोड सोडून खाली आता. Disadvantages of linked file allocation method. Disadvantages of linked file allocation method. Disadvantages of linked file allocation method. पहिला पॉइंट घ्या. In this method, pointers are required. In this method, the pointers are required. In this method, the pointers are required, which requires additional memory space. Which requires additional memory space. In this method, pointers are required, which requires additional memory space. In this method, pointers are required, which requires additional memory space. Which requires additional memory space. पुढचा पॉइंट घ्या. In this method, sequential access of the file is used. In this method, sequential access of the file is used. In this method, the sequential access of the file is used. So this method is slow. So this method is slow. So this method is slow. ओके बेटा, झालंय. आता आपल्याला लगेच पुढचा क्वेश्चन स्टार्ट करायचा बेटा, तो म्हणजे कंपॅरिझन. कंपेअर बिटवीन कुठलं कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथड आणि लिंक्ड फाईल अलोकेशन मेथड. कंपेअर बिटवीन कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथड अजून एक कुठले लिंक्ड फाईल अलोकेशन मेथड. ठीक आहे, 2 कॉलम करायचे. आधी हेडिंग टाकून घ्या किंवा क्वेश्चन लिहून घ्या. कंपेअर बिटवीन कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथड अँड लिंक्ड फाईल अलोकेशन मेथड. कंपेअर बिटवीन कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथड अँड लिंक्ड फाईल अलोकेशन मेथड. कंपेअर बिटवीन कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथड अँड लिंक्ड फाईल अलोकेशन मेथड. 2 कॉलम करा. पहिल्या कॉलममध्ये कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथड, दुसऱ्या कॉलममध्ये लिंक्ड फाईल अलोकेशन मेथड. पहिल्या कॉलममध्ये कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथड, दुसऱ्या कॉलममध्ये लिंक्ड फाईल अलोकेशन मेथड. ओके, चलो आधी दोघांच्या डेफिनेशन्स बेटा. ठीक आहे, कंटिन्युअसच्या खाली लिहा, कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथडच्या खाली लिहा. कॉलम केले बेटा 2. येस, चलो सांगतोय. द फाईल अलोकेशन मेथड इन विच एव्हरी फाईल ऑक्युपाईज. The file allocation method in which every file occupies. The file allocation method in which every file occupies. The file allocation method in which every file occupies. The file allocation method in which every file occupies a set of continuous addresses. A set of continuous addresses. The file allocation method in which every file occupies a set of continuous addresses. A set of continuous addresses on the disk block. A set of continuous addresses on the disk block. A set of continuous addresses on the disk block. On the storage disk. On the disk block. On the storage disk. On the disk block. On the storage disk. Then it is called as continuous file allocation method. Then it is called as continuous file allocation method. Then it is called as continuous file allocation method. Then it is called as continuous file allocation method. आता लिंक्ड फाईल अलोकेशन मेथडच्या खाली लिहा. आता लिंक्ड फाईल अलोकेशनच्या मेथडच्या खाली लिहा. द फाईल अलोकेशन मेथड इन विच एव्हरी फाईल इज लिंक्ड. द फाईल अलोकेशन मेथड इन विच एव्हरी फाईल इज लिंक्ड. द फाईल अलोकेशन मेथड इन विच एव्हरी फाईल इज लिंक्ड टू द लिस्ट ऑफ दिस ब्लॉक. 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 And the disk block may be present anywhere. And the disk block may be present anywhere. And the disk block may be present anywhere. And the disk block may be present anywhere on the storage disk. On the storage disk. On the storage disk. Then it is called as linked file allocation method. Then it is called as linked file allocation method. Then it is called as linked file allocation method. Okay, पुढचा point. कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथडमध्ये डायरेक्ट ॲसेस मेथड ऑफ द फाईल यूज होते. याच्यामध्ये सिक्वेन्शियल ॲसेस मेथड ऑफ द फाईल यूज होते. आत्ताच सांगितलं बेटा. चलो लिहून घ्या. कंटिन्युअसच्या खाली लिहा. दिस मेथड कॅन बी यूज फॉर द डायरेक्ट ॲसेस ऑफ द फाईल.
दिस मेथड कॅन बी यूज फॉर डायरेक्ट ॲसेस ऑफ द फाईल. लिंक्ड फाईल अलोकेशनच्या खाली लिहा. दिस मेथड कॅन बी यूज फॉर सिक्वेन्शियल ॲसेस ऑफ द फाईल. दिस मेथड कॅन बी यूज फॉर सिक्वेन्शियल ॲसेस ऑफ द फाईल. झालं बेटा? ओके. आत्ताच एक पॉईंट सांगितला, सिक्वेन्शियल ॲसेस ऑफ द फाईल असेल मेथड कशी असते, स्लो असते. डिसएडव्हान्टेजमध्ये बघितलं, सिक्वेन्शियल ॲसेस ऑफ द फाईल असेल तर मेथड कशी असते, स्लो. म्हणजे कुठली मेथड स्लो झाली? लिंक्ड फाईल अलोकेशन मेथड कशी झाली? स्लो झाली. आणि कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथड कशी असते बेटा? फास्ट असते. ठीक आहे. मग कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथडच्या खाली लिहा, दिस मेथड इज फास्ट. कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथडच्या खाली लिहा, दिस मेथड इज फास्ट. इकडे लिहा, दिस मेथड इज स्लो. लिंक्ड फाईल अलोकेशन मेथडच्या खाली लिहा, दिस मेथड इज स्लो. ओके. लक्षात आहे. इकडे पुन्हा कंटिन्युअस फाईल अलोकेशनमध्ये पॉइंटर्स आपण कुठे नाव शब्द पण नाही काढला बेटा. पॉइंटर्सची गरजच नव्हती. पॉइंटर्स म्हणजे काय? एक्स्ट्रा मेमरी स्पेसची आपल्याला कुठेच गरज लागली नाही. याच्यामध्ये तुला 9, 16, 1, 10 कुठे स्टोअर केले जातील. म्हणजे याच्यामध्ये पॉइंटर्सची गरज आहे. कशामध्ये बेटा? लिंक्ड फाईल अलोकेशन मेथडमध्ये. कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथडमध्ये पॉइंटर्सची गरज नाही आहे. चलो तो पॉईंट लिहून घ्यायचा. कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथडच्या खाली लिहा, इन दिस मेथड पॉइंटर्स आर नॉट रिक्वायर्ड. कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथडच्या खाली लिहा, इन दिस मेथड पॉइंटर्स आर नॉट रिक्वायर्ड. इन दिस मेथड पॉइंटर्स आर नॉट रिक्वायर्ड. लिंक्ड फाईल अलोकेशन मेथडच्या खाली लिहा, इन दिस मेथड द पॉइंटर्स आर रिक्वायर्ड. इन दिस मेथड द पॉइंटर्स आर रिक्वायर्ड. बरं. पुढचा मुद्दा, याच्यामध्ये एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन व्हायचं. कशात बेटा? कंटिन्युअसमध्ये. याच्यामध्ये होतं का बेटा एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन? होत नाही. कशामध्ये? लिंक्ड फाईल अलोकेशनमध्ये. लिंक्ड फाईल अलोकेशनमध्ये एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन होत नाही, याच्यामध्ये व्हायचं. मग कंटिन्युअसच्या खाली काय लिहाल? एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन इज प्रेझेंट. आणि याच्या खाली काय लिहाल? एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन इज ॲबसेंट. चलो कंटिन्युअसच्या खाली लिहायचं आहे. कंटिन्युअसच्या खाली लिहायचं आहे, एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन इज प्रेझेंट. कंटिन्युअसच्या खाली लिहायचं आहे, एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन इज प्रेझेंट. ओके. लिंकच्या खाली लिहा, एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन इज ॲबसेंट. लिंकच्या खाली लिहा, एक्सटर्नल फ्रॅगमेंटेशन इज ॲबसेंट. ओके. आता एक शेवटचा मुद्दा, कंटिन्युअस फाईल अलोकेशनमध्ये जर फाईलची साईज मोठी असेल तर त्याला मूव्ह करायला अवघड जायचा. आठवत आहे बेटा? कंटिन्युअस फाईल अलोकेशन मेथडमध्ये फाईलची साईज मोठी असेल तर मूव्ह करायला अवघड जातं. याच्यामध्ये अडचण आहे का बेटा? काही कितीही मोठी फाईलची साईज असू द्या, त्याला मूव्ह करायला अवघड जात नाही. आत्ताच बघितलं. ठीक आहे. ॲडव्हान्टेजमध्ये कितीही मोठी साईजची फाईल असली तर मग त्याला मूव्ह इझिली करता येतं आपल्याला. कशामध्ये बेटा? लिंक लिस्ट फाईल अलोकेशन मेथडमध्ये. चलो मग कंटिन्युअसमध्ये काय लिहिलेलं? बिगर साईजची फाईल कॅनॉट बी मूव्ड इझिली. इकडे बिगर साईज फाईल कॅन बी मूव्ड इझिली. चलो लिहून घ्या. कंटिन्युअसच्या खाली लिहा, बिगर साईज फाईल cannot be moved easily. Bigger size file cannot be moved easily. आणि लिंक फाईल अलोकेशनच्या खाली लिहा, बिगर साईज फाईल कॅन बी मूव्ड इझिली. बिगर साईज फाईल कॅन बी मूव्ड इझिली. बिगर साईज फाईल कॅन बी मूव्ड इझिली. ओके. चलो खूप महत्त्वाचे कन्सेप्ट झालेत बेटा. कंटिन्युअस फाईल अलोकेशन, लिंक्ड लिस्ट फाईल अलोकेशन मेथड आणि दोघांमधलं कंपॅरिझन. तिघांमधून 2 क्वेश्चन्स कंपल्सरी टपकतात बेटा. तिघांमधून 2 क्वेश्चन्स कंपल्सरी टपकतात. फाईन. ओके. दॅट्स ऑल बच्चा. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.